नमस्कार, आज रुही आलेली आहे पन्हाळ्यावर। तुम्ही पाहता ते आपण पन्हाळा गडावर जाणारच आहोत। हा संपूर्ण जो एरिया आहे तो पन्हाळ्याचा आहे आणि आता आपण इथे बघतोय पराशर आश्रम। पराशर आश्रम म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत इथे तपश्चर्या केली होती आणि ते एक छोटा आश्रम आहे तो आपण आता बघणार आहोत। पराशर आश्रम, पराशर मुनींनी आपली पत्नी सत्यवती सह तपश्चर्या कालावधीत आश्रम स्थापन केला होता। तो हा पराशर आश्रम अर्थात हरिहरेश्वर मंदिर। येथे कृष्ण निवारण तीर्थ होते। विठ्ठल मंदिर आणि पराशर आश्रम या मार्गात पराशर मुनींनी सिद्धकुंड तयार केले होते। यालाच सिद्धभाव असे म्हणतात। आता आपण या आश्रमात प्रवेश करतोय। इथे पाहताय तुम्ही हे नंदीच्या अर्धवट अवस्थामध्ये आहेत। या जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा काही नराधमांनी अमानुषपणे त्यांचा वध केला, हे त्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। आतमध्ये आपल्याला एका देवतेची मूर्ती पाहायला मिळते। हा पहा आपला गणपती बाप्पा। बघा महादेवाचं मंदिर आहे इथे आतमध्ये आणि तेही वाकून जायला लागतंय। आणि हे जे बघताय आपण औदुंबराचं झाड आहे। औदुंबराच्या झाडाखाली हा पराशर ऋषींचा आश्रम आहे जो आपण पाहिला आताच। आता आपण निघालो आहोत सिद्धकुंडकडे। ही बघा अशी चढण आहे। साधारणतः सर्व मंदिर आणि आश्रम यांचे वास्तव्य हे निसर्गाच्या सान्निध्यात आणि उंचावर असतात आणि हे खाली सिद्धकुंड। हे 12 महिने पाणी असतं। डोंगरावरून हे पाणी खाली येतं, अमृताचा झराच जणू। वाह, अमृतासारखं गोड पाणी। या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस ना। बरं, मी गाणं का गुणगुणते कारण ते वर आहेत ना, तिथे वरती भरपूर बंगले आहेत आणि तिथे लता दीदींचा पण बंगला आहे, म्हणून जरा गाणं गुणगुणावंसं वाटलं। आपण सिद्धकुंड बघितलेला आहे, आश्रम बघितलाय आणि खरंच हे वातावरण इतकं मंत्रमुग्ध करणार आहे ना, असं वाटतं इथेच राहावं, पण आपल्याला पुढे पण जायचंय। त्यामुळे 3 दरवाजाला आपण निघालेलो आहोत।